जो मी काल होतो तो मी आज नाहीये, जो मी आज आहे तो मी उद्या नसणार आहे. नाव येतं, नाव जातं, नाव परत येतं. जिथं पण कुठं जातो मी तर प्रत्येकाला एक गोष्ट सांगतो, पोरांनो कष्ट करा, मेहनत करा, आयुष्यात काही पण करा, पण काहीतरी करा, आपल्या आईबापाचं नाव मोठं करा. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जमीन कधी सोडू नका पोरांनो. जर कधी खाली येण्याची वेळ आली ना, पुन्हा आपल्याला तेच लोक भेटणार आहे जिथून आपण वरती गेलो होतो. उद्या माझं नाव किती मोठं झालं, किती काय झालं तरी जमीन माझ्याकडून कधी सुटणार नाही. आणि ती जर आज सुटली असती तर आज 550 किलोमीटरचा प्रवास करून मी आज इथे ह्या उद्घाटन समारंभाला आलो नसतो. शिर्डी मधील एका छोट्याशा गावामध्ये शेतकरी घरामध्ये माझा जन्म झाला. वाईट दिवस, संघर्ष काय असतो तो लहानपणापासून बघायला मिळाला. बरेच लोक मला विचारतात की मेसेज येतात, फोन येतात काही काहींचे की शब्द येतात कुठून तुम्हाला, हे सुचतं कुठून तुम्हाला. तुमचे शब्द असे असतात की आम्ही कुठं ऐकलेले नसतात, कुठं वाचलेले नसतात. तर प्रत्येकाला एक गोष्ट सांगतो, अनुभवाने इतकं काही शिकवलं ना मला फार कमी वयामध्ये. वयाच्या 30पर्यंत येईपर्यंत ना 50 वर्षाच्या व्यक्ती इतका अनुभव देऊन गेला आयुष्य. शाळेमध्ये डोकं चाललं नाही. पुस्तकी सिलेबस बुक मला कधी आवडले नाही. पुस्तक भरपूर वाचले, मृत्युंजय असेल, ययाती असेल, युगंधर असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, वासी बेंद्रेंची कादंबरी आहे, 2 खंड आहेत त्याचे, अवश्य वाचा एकदा. छत्रपती संभाजी महाराज वाचले, रिच डॅड पुअर डॅड, रॉबिन शर्मा, रॉबर्ट कियोसाकी वगैरे भरपूर सारे पुस्तक वाचले. पण मला सिलेबस बुक मला कधी आवडले नाही. 10वी पास झालो. आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेतला मुलगा मी. कसं बसं 11वीला ॲडमिशन घेतलं. घरचे म्हणे मॅथ सायन्स घ्यायचं. म्हटलं मॅथमॅटिक्स आपल्याला काय जमणार नाही. ते म्हणे सगळं जमतं. म्हटलं बघू. 2 वर्ष इतका धिंगाणा घातला की मॅडमने आम्हाला, मॅथमॅटिक्स आम्हाला एक मॅडम होत्या, त्या मॅडमने कधी लेक्चरला बसूच दिलं नाही. जेव्हा मॅडम वर्गामध्ये एंटर व्हायच्या सर्वात पहिले मला उठवलं जायचं, उठ तू बाहेर जा आणि बघ पुढं लेक्चर चालू होईल. आणि अशा पद्धतीने मला 11वी-12वीतल्या मॅथमॅटिक्समधला यम पण मला कळाला नाही. आणि आले बोर्डाचे पेपर. बोर्डाच्या पेपरला योगायोगाने आमच्या कॉलेजमधली त्यावेळेसची सर्वात सुंदर मुलगी माझ्या समोर येऊन तिचा नंबर आला. ती माझ्या समोर बसायला. मी तिच्याकडे गेलो. म्हटलं ताई मला पेपर दाखव. तू जर मला पेपर दाखवला नाही तर मी नापास होईल. आणि मी जर नापास झालो असं जर मला आजच्या पेपरमध्ये जर कळालं तर मी सर्वात पहिले मी तुझा पेपर फाडणार, त्यानंतर मी माझा पेपर फाडणार आणि मी इथून निघून जाणार. ती म्हणे नाही म्हणे दादा असं नको करू म्हणे, मी तुला पेपर दाखवते म्हणे. म्हटलं मला पेपर दाखवू नको, तू फक्त तुझा पेपर तू लिही. फक्त लिहिताना थोडंसं असं बस, मी बघतो आणि मी लिहितो. मोरल ऑफ द स्टोरी सांगण्याचा उद्देश हाच की, आणि मग 12वीला ही अभिमानाची गोष्ट नाहीये, 45% घेऊन मी 12वी पास झालो. मॅथमॅटिक्समध्ये काठावर झालो, फिजिक्समध्ये 2 विषयामध्ये काठावरती पास झालो. मोरल ऑफ द स्टोरी सांगण्याचा उद्देश हे की शालेय शिक्षण सिलेबस बुक मला कधी आवडले नाही. आणि कोणतंच कॉलेज किंवा कोणतंच सिलेबस बुक तुमचं भविष्य ठरवू शकत नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळालेले अनुभव, तुम्ही खाल्लेले धोके, आयुष्यात खाल्लेले धक्के आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात मिळालेलं मार्गदर्शन हे फार महत्वाचं आहे. 12वी पास झालो.
डिग्रीला ऍडमिशन घेतलं, तिथंही पुन्हा तेच GS पदाच्या निवडणुका लागल्या आमच्या कॉलेजमध्ये. मित्रपरिवार फार मोठा माझा त्यावेळेस. मी बसल्यानंतर कमीत कमी 100 मुलं येऊन बसणार जवळ. पण मी आज फक्त माझे 5 मित्र मी ठेवले की ज्यांच्यासोबत मी उठतो, त्यांच्यासोबत मी बसतो, जे माझ्या संघर्षाच्या काळामध्ये माझ्यासोबत खंबीरपणे उभे होते, जे मला सांगत होते की मित्रा, फक्त तुझा काळ वाईट आहे, तू वाईट नाहीस, घाबरू नको, शेवटपर्यंत मरेपर्यंत लढल तर तुझ्यासाठी. असं बोलणारे जे त्यावेळेचे जे माझे मित्र होते ते आज माझ्यासोबत नाहीये. आज मी त्यांच्यासोबत आहे आणि आज मी त्यांच्यासोबत उभा आहे. मित्रांनो, तुम्ही लढा, मी तुमच्यासोबत उभा आहे. तर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश हा की आपली संगत फार महत्वाची आहे. जसं की मला बरेच जण मला जसं विचारतात ना की शब्द येतात कुठून, तर मी सगळ्यांना सांगतो की अनुभवातून. आणि अनुभव आपल्याला कशातून येत असतो? चुकीच्या निर्णयामधून. निर्णय माझेही चुकले, फार चुकले माझे निर्णय, संगत चुकली, त्यातून मी शिकलो. वयाच्या 21व्या वर्षी राजकारणाचा अनुभव घेऊन बसलो. नगरपालिकेची निवडणूक मी लढून बसलो अपक्ष. वयाच्या 22व्या वर्षी समाजकारणाचा अनुभव घेऊन बसलो. 21 जोडप्यांचे मी सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये मी लग्न लावले. कॉलेजच्या इलेक्शन मध्ये उभा राहिलो, तिथं निवडून आलो. नगरपालिकेला पडलो, तो भाग वेगळा. मैत्रीमध्ये साथ मिळाली, मैत्रीमध्ये धोका मिळाला. व्यवसाय केला, अपयश आलं, पुन्हा उठलो, पुन्हा अपयश आलं, पुन्हा उठलो, पुन्हा अपयश आलं. पण अजून लाख अडथळे जरी आले ना मला, लाख, तरी मी थांबणार नाही आणि मला कोणी थांबवू शकत नाही. महत्वाचं सांगायचं म्हणजे मी त्या स्टेजमधून मी वरती आलेलो आहे ज्या स्टेजमध्ये लोकांना 10 वेळेस आत्महत्या करण्याचे विचार येतात. पण पोरांनो, एक गोष्ट ध्यानात ठेवा, आयुष्यात आलेलं फेल्युअर, आयुष्यात आलेलं अपयश, त्यावरतीचं आत्महत्या हे सोल्युशन नाही. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्या आई बापाची फाटलेली चप्पल जर आपल्या डोळ्यासमोर जर असेल ना, तर जगातल्या कोणत्याच मोटिवेशनल स्पीकरची आपल्याला गरज पडत नाही. फक्त आपल्या आई बापाचा हात धरून ठेवायचा, कोणत्याही व्यक्तीच्या पाया पडायची आपल्याला गरज पडणार नाही. आणि जोपर्यंत ना आपलं आणि आपल्या परिवाराचं, आपल्या आईबापाचं पोट भरून काही शिल्लक उरत नाही ना, तोपर्यंत ना राजकारणात पडायचं ना समाजकारणात पडायचं. कोणाचा कार्यकर्ता बनत बसायचं नाही अजिबात. आणि आपल्या घराचा आधी करता धरता व्हायचं आणि मग काय करायचं ते करायचं. पण आज काय झालंय, आज 18 ते 22 वर्षाच्या वयोगटातील पोरांना लागलाय युवा नेता होण्याचा छंद, जो मलाही लागला होता त्यावेळेस. हे ज्या काही गोष्टी मी सांगतोय ना, या सगळ्या गोष्टी मी अनुभवातून सांगतोय. आणि काय असतं माहिती का, हे जे वय असतं ना, आता ज्या वयामध्ये 18 ते 22 मधलं आता जे कोणी असेल ना, ह्या वयामध्ये आपल्याला जो कोणी व्यक्ती आपल्याला काही 2 गोष्टी आपल्याला चांगलं सांगत असतो की मित्रा तू इथं चुकतोय रे, तू इथं असं करू नको, तो व्यक्ती आपल्या नजरेमध्ये मूर्ख असतो. तू काय शिकवतो मला? अरे तो माणूस आपल्याला त्याच्या अनुभवातून काही गोष्टी सांगत असतो. काही निर्णय त्याचेही चुकलेले असतात, त्याने खस्ता खाल्लेले असतात, त्याने जुन्या भराचे त्याने टोलणे सहन केलेले असते. म्हणून तो आपल्याला सांगत असतो की अरे थांब, इथं असं कर. त्यामुळे आयुष्यात ना संगत फार महत्वाची. आपण कोणत्या व्यक्तींसोबत आपण उठतो, बसतो, बोलतो, आपण कुठं असणार आहे त्या गोष्टीवरून आपली किंमत ठरली जाणार आहे. बिस्लेटची बाटली जर टपरीमध्ये जर घेतली ना, ती 10 रुपयाला मिळते. आणि तीच बाटली जर 5 स्टार हॉटेलमध्ये जर विकत घेतली तर तिची रेट आहे 100 रुपये. जागा महत्वाची. आपण बसतो कुठं, आपली जागा काय, आपला सराउंडिंग फार महत्वाचा आहे. एकतर आपले मित्र आपल्यापेक्षा वयाने मोठे पाहिजे, एकतर अनुभवाने मोठे पाहिजे, नाहीतर ते पैशाने मोठे पाहिजे.
भिकार म्हणा संगत अजिबात धरायची नाही. मित्र आपल्याला कसे पाहिजे, हिचा नंबर आहे का, पिक्चर कोणता लागला, पिक्चर भारी हा, शाहरुख खान काय यावेळेस जरा परफॉर्मन्स जर खराब दिसतोय, एवढ्या चर्चा फक्त आपल्या. आणि याच्याही पलीकडं याच्या त्याच्या काड्या, याचं असं झालं त्याचं तसं झालं. जो व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या काड्या तुमच्या जवळ करणार, तो व्यक्ती एक दिवस तुमच्याही काड्या कोणातरी जवळ करणार, ध्यानात ठेवा. त्यामुळं संगत फार महत्वाची. मी तुम्हाला आता बोललो ना की 3 प्रकारची व्यक्ती शोधा आहेत तुमच्या आजूबाजूला. तो माणूस एक तर तुमच्यापेक्षा अनुभवाने मोठा पाहिजे. का मोठा पाहिजे? ज्या ठिकाणी तुमचे निर्णय चुकणार आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या सल्लागाराची तुम्हाला गरज आहे, तिथं तो व्यक्ती तुम्हाला सल्ला देणार आहे त्याच्या अनुभवाने. मित्रा, इथं असं कर, इथं तू असं केल्याने असं होणार आहे. जो व्यक्ती तुमच्यापेक्षा पैशाने मोठा आहे, जो मित्र तुमच्यापेक्षा पैशाने मोठा आहे ना, तो मित्र तुम्हाला सांगणार आहे पैशाला पैसा कसा जोडला जातो, 100 रुपये लावल्यानंतर त्याचे 200 कसे करायचे, पैशाने पैसा कसा वाढतो. आता असे काही म्हणी आहेत आपल्या समाजामध्ये. त्या म्हणीना पहिले सगळ्यात पहिले डोक्यातून काढून टाका तुम्ही. सगळ्यात पहिली म्हण, अंथरून पाहून पाय पसरावे. अरे बावड्या, तू जेव्हा अंथरून घेतलं तेव्हा तू 3 फुटाचा होता, तुझी उंची आज 6 फुटाची झाली, आणि तरी तू म्हणतोय ते अंथरून वाढवावं लागेल ना आपल्याला. त्यामुळे ह्या जुन्या काही म्हणी आहेत, त्या म्हणी पहिले डोक्यातून काढून टाका. सगळ्यात फेमस दुसरी म्हण, माणूस जसा असतो ना माणसाला जग तसं दिसत असतं. सापचुकीची म्हणे. माणसासोबत गोष्टी जशा घडतात ना, माणसाला जग तसं दिसत असतं. एखाद्या पोराला जर एखाद्या पोरीने जर फसवलं ना, तर त्या पोराच्या नजरेमध्ये सगळ्या पोरी फसव्या असतात. जर एखाद्या मुलीला एखाद्या मुलाने जर फसवलं, तर त्या मुलीच्या नजरेमध्ये सगळे मुलं फसवे असतात. त्यामुळे ह्या काही अशा म्हणी आहेत, ह्या पहिले डोक्यातून काढून टाका. आणि सिलेबस बुक एक वेळेस वाचू नका, पण पुस्तकं वाचा, कादंबऱ्या वाचा. मी जिथं कुठं मी आता काही कॉलेजेस, स्कूल कॉलेजेसमध्ये माझे सेमिनार होतात, मी तिथेही प्रत्येकाला सांगतो की असे काही पुस्तक आहेत, तर त्या पुस्तकांमध्ये ते पुस्तक हातात घेतलं, जोपर्यंत आपण शिवाजी महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं पुस्तक आपण हातामध्ये घेत नाही, तोपर्यंत आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज कळणार नाहीये. नाहीतर आपल्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मिरवणुकीपुरतेच मर्यादित राहते. मिरवणुका झाल्या पाहिजे, जोरात झाल्या पाहिजे, दैवत येते आपलं. पण एकदा इतिहास वाचा महाराजांचा. हे कधी कळलं आपल्याला? जेव्हा आपण त्यांचं पुस्तक आपण हातामध्ये घेऊया. मृत्युंजय वाचा एकदा. मी प्रत्येकाला सांगतो, मृत्युंजय. माणसाने एकदा मरायच्या अगोदर मृत्युंजय वाचूनच मरावं. काही जुन्या लोकांनी म्हणी असतात ना, एक म्हण मला मृत्युंजय जेव्हा मी पुस्तक हातामध्ये घेतलं तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की सर्वात जुनी एक म्हण आहे, रामायण झालं सीतेमुळं आणि महाभारत झालं द्रौपदीमुळं. सापचुकीचं आहे. महाभारत हे द्रौपदीमुळं झालं नाही. हे मृत्युंजय जेव्हा वाचाल, युगंधर जेव्हा वाचाल, तेव्हा तुमच्या गोष्टी लक्षात येतील. महाभारत झालं एका कारणामुळं, एका गोष्टीमुळं, जी गोष्ट आजही प्रत्येक घरामध्ये चालू आहे, 2 भावामध्ये, 2 भावकीमध्ये, ती म्हणजे प्रॉपर्टी. कौरवांचे वडील आणि पांडवांचे वडील या दोघांनी मिळून कमावलेली सल्तनत म्हणू शकतो आपण. श्रीकृष्णाचं असं म्हणणं होतं की या दोघांना निम्म सारखं मिळालं पाहिजे, पण ज्याला कौरव मान्य करत नव्हते. ही गोष्ट तुम्ही एकदा वाचा, तुमच्या लक्षात येईल. आणि आज असे अजून भरपूर काही असे पुस्तक आहेत. रिच डॅड पुअर डॅड एकदा बुक ते पण वाचा.
त्या बुकमधून आपल्याला असं काही शिकायला मिळतं, अशा काही गोष्टी आहेत का ज्या त्या पुस्तकातून आपल्याला शिकायला मिळतात की आपण पैशासाठी काम करायचं की पैसा कामाला लावायचा. तर मग पैसा कसा कामाला लावायचा, कोणत्या कोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी आपण त्यासाठी आपण अंमलात आणल्या पाहिजे. पोरांनो, आजकाल काय झालंय माहिती का, अमोल माळी सारखे कष्ट करायला कोणीही तयार नाहीये. ह्या माणसाची सुरुवात झाली शून्यातून हा माणूस झाला एक मधून हा माणूस होतोय आता एक अंक चेंज करतोय. पण आपल्याला काय व्हायचंय, शून्यातून एक व्हायचं आणि एक मधून आपल्याला डायरेक्ट 100 व्हायचंय, जे की शक्य नाहीये. स्लो अँड स्टेडी ऑलवेज विन्स द रेस. एखादी गोष्ट तुम्हाला जेवढी लेट भेटल तेवढी तुम्हाला थेट भेटल. अचानक आपल्याला जर रोडने जाताना 1 कोटी रुपयाची आपल्याला बॅग सापडली, काय होईल बरं? डोक्यात पाणी होऊन जाईल आपल्या. हे नेमकं पैसे मी आता खर्चू कुठं, हे उडवायचे कसे? 50 लाखाची आपण गाडी घेणार, 25 लाखाचा आपण अजून काहीतरी घेणार आणि 25 लाख रुपये आपण कुठेतरी फिरायला जाणार, संपले कोटी रुपये. पण हेच कोटी रुपये जर आपल्याला 1 रुपया, 10 रुपये, 100 रुपये, 1000 रुपये, 1 लाख रुपये, 10 लाख रुपये जर असे मिळत गेले, तर त्या व्यवसायाचं किंवा त्या आलेल्या पैशांचं आपल्याकडं आपल्या डोक्यामध्ये त्याचं प्लॅनिंग सेट होत जातं की आता माझ्याकडे 100 रुपये आले, जर माझ्याकडे 1000 रुपये जेव्हा माझ्याकडे होतील तेव्हा मी हे पैसे अशा ठिकाणी मी इन्व्हेस्टमेंट करेन. बरोबर? तर मित्रांनो, मी मगाशी जसं बोललो की अमोल माळी सारखे कष्ट कोणालाही करायचे नाहीयेत. आजकालच्या तरुण पोरांना एका रात्रीत मोठं व्हायचंय. धंदा टाकला का लगेच इन्कम चालू झाला पाहिजे. आणि जर असा विचार जर तुमच्या डोक्यामध्ये जर असेल ना, धंद्यात उतरू नका बरं का. स्वतःला डुबू नका आणि आपल्या बापालाही डुबू नका. व्यवसायामध्ये उतरायचं म्हटल्यानंतर पहिले 1000 दिवस आपल्याला आपल्या व्यवसायासाठी द्यावे लागतात. आजकालच्या पोरांना व्यवसायामध्ये का बरं उतरायचंय? 18 ते 22 वयोगट सगळ्यात महत्वाचा. त्यांना धंदा का बरं करायचा आहे? आम्ही असं ऐकलंय की धंदा केल्यानंतर आपण आपल्या मनाचा मालक होतो, आपण आपल्या साम्राज्याचा आपण मालक होतो, आपलं स्वतःचं साम्राज्य आपल्याला उभा करता येतं. असं काही नसतंय बरं का. पहिले 1000 दिवस आपल्याला कुत्र्यासारखं राबावं लागतं. 100 स्वभावाच्या 100 वेगवेगळ्या लोकांना भेटावं लागतं. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावं लागतात, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं लागतात, त्यांच्या शिव्या आपल्याला ऐकावं लागतात. नोकरदाराची नोकरी असते 12 तास 14 तास. एका व्यावसायिकाची, धंद्यावाल्याची नोकरी असते 20 तास 22 तास, कधी कधी 24 तास त्याला काम करावं लागतं. आणि ह्या गोष्टी जेव्हा तो 1000 दिवस आपलं सातत्य ठेवून, कन्सिस्टन्सी ठेवून आणि महत्वाचं संयम ठेवून, डोक्यावरती बर्फ आणि तोंडामध्ये साखर ठेवून जेव्हा 1000 दिवस माणूस आपल्या धंद्यामध्ये जेव्हा देईल, तेव्हा तो कुठे जाऊन होत असतो आपल्या धंद्यातला, आपल्या साम्राज्यातला मालक. तेव्हा तो म्हणू शकतो की मी माझ्या साम्राज्याचा मालक आहे. तोपर्यंत तो मालक नसतो. पण आपल्या डोक्यामध्ये काय झालंय, आपल्या डोक्यात ना तरुणांच्या सध्या भरलंय पाणी. आपल्याला धंदा टाकायचा कशासाठी आहे? कुणीतरी टाकला म्हणून, लोकांना दाखवायला, पोराचं लग्न व्हायला म्हणून धंदा करायचा. ते टाकून द्यायचं. लग्न झालं तर करीन शेती. ठीक आहे ना. शेती हा सुद्धा एक व्यवसाय होऊ शकतो. शेती ह्या आपण आजकाल मार्केट काय सांगतं की व्यवसाय असा करा की तुम्ही इतरांपेक्षा वेगळं काय करू शकता. काहीतरी तर तुम्हाला इनोव्हेटिव्ह काहीतरी करावं लागणार आहे. काहीतरी वेगळ्या कॉन्सेप्टने एक तर तुम्हाला काहीतरी विकावं लागेल किंवा अशी काहीतरी कॉन्सेप्ट तुम्हाला मार्केटमध्ये आणावं लागेल. पण त्या गोष्टीवरती विचार करायला आजचा तरुण तयार नाहीये. त्याला अचानक पाहिजे सगळं, कमी कालावधीमध्ये, एका रात्रीत.
एका रात्रीत आलेलं एका रात्रीतच जात असतं, हळूहळू मिळालेलं मरेपर्यंत टिकत असतं. मग आता हे तुम्ही ठरवायचंय, तुम्हाला एका रात्रीत मोठं व्हायचंय की तुम्हाला हळूहळू मोठं व्हायचंय. मलाही मेसेज येतात काही काही की सर आम्हाला नवीन व्यवसाय चालू करायचा आहे, आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा. मी म्हटलं ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं मार्गदर्शन काय करा, कोणता व्यवसाय चालू करू. मी त्या प्रत्येकाला सांगतो, हे जेवढे दुकानं तुम्हाला रोडने चालू दिसताय ना, चपलेचे, हाराचे, टपरीचे, कशाचे असेल, तो प्रत्येक धंदा चांगला आहे, तो प्रत्येक व्यवसाय चांगला आहे. आणि ना इथं उभे असलेले तरुण, हा प्रश्न कोणाला विचारू नका परत, कोणता व्यवसाय करू. एखाद्या व्यवसायामध्ये जर फार नोटा आहे, फार पैसा आहे, तो व्यवसाय मी करन ना. सगळ्यात पहिले तो व्यवसाय मी करन, मग मी म्हणन की माझ्या व्यवसायाच्या तुम्ही शाखा घ्या. त्यामुळं जे तुमच्यामधलं स्किल असेल, एक प्रत्येकामध्ये एक काहीतरी गोष्ट असते, प्रत्येक व्यक्तीमध्ये एक काहीतरी गोष्ट आहे, ती शोधा. तुम्ही काय करू शकता, एका कोणत्या तरी गोष्टीमध्ये माहिर व्हा. झाडू मारायचा, झाडू, पण तो झाडू असा मारायचा ना, आपल्यासारखा झाडू कोणी मारला नाही पाहिजे. त्यामुळे प्रत्येकामध्ये एक स्किल आहे, ती स्किल तुम्ही एकदा ओळखा आणि त्या स्किलचं रूपांतर व्यवसायासाठी करा. कॉन्सेप्ट मित्रांनो डझनाने आहेत. माझ्याही डोक्यामध्ये आता 50 कॉन्सेप्ट आहेत. इथं उभा असलेल्या प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक बिझनेस आयडिया आहे. आयडिया असून चालत नाही. आपल्या मराठी लोकांकडं, आपल्या मराठी लोकांचा हाच एक निगेटिव्ह पॉइंट आहे. आपले लोक फक्त आपल्या लोकांच्या फक्त डोक्यामध्ये फक्त आयडियाच आहे, त्यांच्याकडे इम्प्लिमेंटेशन नाहीये. ती गोष्ट अंमलात आणायला ते तयार नाहीये. कारण का, तर त्यांना घ्यायची नाही रिस्क. त्यांना असं वाटतं की रिस्क आहे, अरे रिस्क आहे तो इश्क आहे. रिस्क घ्यायला शिका. काय होईल, एक तर जिंकू, एक तर आपण जिंकणार नाही तर आपल्याला अनुभव येणार, हरणार तर नाही ना आपण. त्यामुळं फक्त कॉन्सेप्ट वरती तुम्ही काम करू नका. व्यवसायाची कॉन्सेप्ट कशी तयार होऊ शकते, तुम्हाला आलेले प्रॉब्लेम आणि त्या प्रॉब्लेमवर तुम्ही काढलेलं सोल्युशन. तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्हाला काय प्रॉब्लेम आला, एखाद्या ठिकाणी तुम्हाला ती गोष्ट नाही मिळाली, चहा प्यायला तुम्हाला 5 किलोमीटर लांब जावं लागते. ओयो कंपनीचे फाउंडर, ओयो हॉटेल माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना, त्याचे फाउंडर रितेश अग्रवाल. आता या रितेश अग्रवालला एक प्रॉब्लेम आला. त्याला ट्रॅव्हलिंगची फार आवड होती, त्याला सतत इकडे जा तिकडे जा फिरायला. तर त्याला जसा पाहिजे त्याच्या अफोर्ड, म्हणजे त्याच्या बजेटमध्ये त्याला हॉटेल मिळत नव्हतं, त्याच्या बजेटमध्ये त्याला रूम्स मिळत नव्हत्या. म्हणून मग त्या व्यक्तीने एक सुरुवात केली ओयो रूम्सची, की नाही आता हा प्रॉब्लेम मला आलाय, म्हणजे माझ्यासोबत अजून असे लाखो लोक आहेत की त्या लोकांनाही हा प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो, जाता जाता आता थांबून घेतो. अजून आता 550 किलोमीटरचा प्रवास झालाय. आज दमलोय फार, लवकर जाऊन आता झोपावं लागेल. तर जाता जाता अमोल, तुला गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, रामाची मर्यादा, हनुमंताची